नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 10वी आणि आपला विषय आहे गणित. भाग 1 मधला जे काही पहिलं प्रकरण आपलं आहे ते आहे पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे. हे प्रकरण जे आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. चला मग त्याच्या अभ्यासाला आज आपण काय करूया तर सुरुवात करूया. मग आपण दोन चलातील जे रेषीय समीकरणे आहे या घटकामध्ये आपण काय शिकणार आहोत तर बघा, पुढील प्रकारे जे काही टॉपिक आहे ते आपण सगळे कंप्लीट करणार आहोत या घटकामध्ये. तर बघा, आपण या पाठामध्ये काय शिकणार आहोत तर दोन चलातील रेषीय समीकरणे काय असतात हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तसेच आलेख पद्धत आणि क्रेमरची जी पद्धत आहे ती देखील आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. आणि दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याची जी काही समीकरणे आहेत ती देखील आपण 1 बाय 1 घेणार आहोत. आणि एक सामायिक समीकरणांचे जे उपयोजन आहे ते देखील आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकाचा जो अभ्यास आहे, इथे दिलेला संपूर्ण घटकाचा जो अभ्यास आहे तो आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. चला मग मुलांना सुरुवात करूया. आपलं जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणाला, म्हणजेच आपलं रेषीय चलातील जे रेषीय समीकरणे आहेत त्यांना आपण काय करणार आहोत तर इथे सुरुवात करणार आहोत. तर बघा, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच काय तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात. आता जे समीकरण असतं आणि त्याच्यामध्ये किती चलन वापरले जातात तर जे दोन चलन आहे ते वापरले जातात. मग चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी कशी असते तर 1 असते आणि त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे आपण म्हणत असतो. हे आपण मागील इयत्तामध्ये देखील बघितलेलं आहे. आता काही उदाहरणांच्या सहाय्याने देखील आपण हे पाहणार आहोत. तर बघा, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच काय तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चलन असलेल्या प्रत्येक पदाची जी कोटी आहे ती 1 असते, त्या समीकरणाला काय म्हटलं जातं तर त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हटलं जातं. मग हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत आणि या इयत्तेमध्ये देखील आपण हे दोन चलातील रेषीय समीकरणे जे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, ax अधिक by अधिक काय आहे c बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणे सामान्य रूप आहे. आता हे जे आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे ax अधिक by अधिक c बरोबर काय आहे 0, हे आहे आपल्याला दिलेलं एक सामान्य समीकरण. येथे बघा, आपण इथे a, b आणि c या वास्तव संख्या काय आहेत तर a आणि b ह्या एकाच वेळी शून्य नसतात. काय नसतात तर a आणि b ह्या एकाच वेळी शून्य ह्या संख्या नसतात. म्हणून आपण इथे हे जे समीकरण आहे ते घेतलेलं आहे. आता त्याची उकल जे आहे ते आपण इथे करून घेणार आहोत. तर 3x बरोबर काय आहे 4y वजा 12 या समीकरणाचे 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0 हे कसं आहे सामान्य रूप आहे. पाहू शकतो बघा आपण, 3x बरोबर काय आहे 4y वजा 12 या समीकरणाचे सामान्य रूप काय येणार आहे आपले बघा तर 3x वजा 4y अधिक काय येणार आहे 12 येणार आहे. बरोबर किती आलेलं आहे तर 0 आलेलं आहे. हे आहे आपलं सामान्य रूप. मग 4m अधिक 3n बरोबर किती तर 12, त्याचे देखील आपण सामान्य रूप जे आहे ते इथे घेणार आहोत. तर बघा, वर्गमुळात 2x अधिक वजा वर्गमुळात 5y बरोबर किती तर 16. मग 0.3x अधिक 0y वजा किती आलेले आहे 36 बरोबर येणार आहे 0. मग हे काही रेषीय समीकरणाचे आपण काय बघितलेले आहे तर उदाहरणे जे आहे ते आपण इथे पाहिलेली आहे. मग आता एक रेषीय समीकरणे याच्यामध्ये काही उदाहरणं आपण घेतलेली होती. जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणाला काय म्हटलं जातं तर एक सामायिक समीकरण असे म्हटलं जातं. आणि त्याचं जे उदाहरण आहे ते आपण ह्या पुढील प्रमाणे घेतलेलं आहे. तर खालील एक सामायिक समीकरण आपण सोडवूया. आता हे जे समीकरण आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर सॉल्व करून घ्यायचं आहे. म्हणून बघा, अशा पद्धतीने आपण इथे काय केलेलं आहे तर सॉल्व जे आहे हे समीकरण जे आहे ते आपण इथे सोडवून घेतलेलं आहे की 5x वजा किती आहे 3y बरोबर 8. मग 3x अधिक काय येणार आहे y बरोबर किती आहे तर 2 आहे. मग रीत 1 म्हणजे पहिल्या पद्धतीनुसार आपण हे समीकरण जे आहे ते कसं सोडवणार आहात पहा. तर 5x वजा 3y बरोबर 8 समीकरण 1 आपण इथे घेतलेलं आहे. किती आलेलं आहे बघा 5x वजा 3y बरोबर 8. 5x वजा 3y बरोबर 8 हे काय आहे आपलं
पहिलं समीकरण आहे. मग दुसरं समीकरण आपण घेतलेलं आहे 3x अधिक y बरोबर 2. किती घेतलेलं आहे बघा, 3x अधिक y बरोबर 2 हे आहे आपलं दुसरं समीकरण. मग समीकरण 2 व या दोन्ही बाजूंनी आपल्याला काय करायचं आहे, 3 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. म्हणून आपल्याला समीकरण 2च्या दोन्ही बाजूंनी काय करायचं आहे, 3 ने भाग द्यायचा आहे. म्हणून आपण इथे 3 ने भाग देऊन घेतलेला आहे. कशाचा, तर समीकरण 2. मग 3 ने भाग द्यायचा आहे म्हणून किती होणार आहे, तर 3 त्रिक 9 म्हणून 9x अधिक इथे 3 ने भाग आपण दिलेला आहे म्हणून 3y आलेला आहे आणि 3 दुने किती, तर 6. मग इथे आलेलं आहे 3 दुने 6. हे समीकरण कोणतं आहे, तर हे समीकरण नंबर 3 येणार आहे. मग आता समीकरण जे 1 आहे ते आपण इथे घेतलेलं आहे 5x वजा 3y बरोबर 8. हे किती आहे, ते समीकरण 1. आणि समीकरण 3 कसं आलेलं आहे हे तुम्हाला कळलंच असेल का, कारण आपण ह्या समीकरण 2ला कशाने भाग दिलेला आहे, तर 3 ने भाग दिलेला आहे. म्हणून 3 त्रिक 9x 3y आणि 3 दुने 6 हे आपण समीकरण 3 घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, समीकरण 1 व 3 यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. म्हणून बघा, समीकरण आपण 1 घेतलेलं आहे 5x वजा 3y बरोबर किती, तर 8 आणि अधिक 9x अधिक किती येणार आहे, 3y बरोबर 6. हे समीकरण कोणतं आहे, तर 3 आहे आणि समीकरण 1 आहे. म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 3चे आपल्याला काय करायचे आहे, तर बेरीज करायची आहे. म्हणून बघा 8 आणि 6 किती आलेले आहे, तर 14 आलेले आहे. म्हणून हे 3y कट झाले, हे 3y कट झालेले आहे आणि 5 आणि 9 किती आलेले आहे, तर 14 आलेले आहे. म्हणून 14x बरोबर आपण त्याची बेरीज केलेली आहे. 14x बरोबर किती, 14. मग आता x ची किंमत आपण इथे काढलेली आहे. x बरोबर किती आलेला आहे, तर 1. 14 1 14 आणि x बरोबर किती, तर 1. मग आता x बरोबर 1 ही जी किंमत आहे ते आपल्याला कशामध्ये ठेवायची आहे, समीकरण 2 मध्ये ठेवायची आहे. म्हणून आता जी किंमत आहे ते आपण समीकरण 2 मध्ये ठेवलेली आहे. तर बघा, आपण किंमत कशाची काढली होती, तर x ची किंमत काढली होती आणि ती किंमत किती आलेली आहे, तर 1 आलेली आहे. म्हणून x बरोबर 1 ही किंमत आपल्याला आता कशामध्ये ठेवायची आहे, जे आपलं समीकरण 2 आहे त्या 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर x ची ही जी किंमत आपण काढलेली आहे ते आपल्याला समीकरण 2 मध्ये ठेवायची आहे. मग बघा, आपण ती समीकरण 2 मध्ये ठेवलेली आहे. तर इथे काय येणार आहे, समीकरण 2 मध्ये आपण ही 3x अधिक y बरोबर 2 हे आहे आपलं समीकरण 2 आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय ठेवायचे आहे, x ची किंमत ठेवायची आहे. म्हणून 3 गुणिले x ची किंमत किती काढली आपण, 1 काढली. म्हणून 3 गुणिले किती येणार आहे, 1 अधिक काय येणार आहे, तर y बरोबर काय आलेलं आहे, 2. मग 3 1 3 अधिक काय येणार आहे, y बरोबर किती, तर 2. मग y बरोबर किती आलेलं आहे, तर आपल्याला 2 हे कशामधून वजा करायचं आहे, 3 मधून वजा करायचं आहे. म्हणून y बरोबर वजा 3 आलेलं आहे. इथे आपण वजाचं चिन्ह का आलेलं आहे, कारण आपण काय केलेलं आहे, तर 2 मधून आपण 3 वजा केलेलं आहे. म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे ते आपण 1 ला दिलेलं आहे. म्हणून y ची किंमत जी आहे ते आपण किती काढलेली आहे, अगदी बरोबर वजा 1 ही काढलेली आहे. आणि x ची किंमत आपण किती काढलेली आहे, तर x ची किंमत आपण काढलेली आहे 1 आणि y ची किंमत आपण काढलेली आहे वजा 1. तर अशा प्रकारे आपण x बरोबर 1 आणि y बरोबर वजा 1 अशी जे उकल आहे ते आपण करून घेतलेली आहे. आणि हेच उकल xy बरोबर किती, 1 वजा 1 अशी हे आपण लिहू शकतो. बघा, हेच उकल आपण काय करू शकतो, तर xy किंवा 1 वजा 1 या किमती ज्या आहेत त्या आपण काढलेल्या आहे, y ची देखील आणि x ची देखील. मग त्याचे लिखाण जे आहे ते आपण अशा पद्धतीने करू शकतो. नक्कीच तुम्हाला हे उदाहरण जे आहे ते समजलेलं असेलच. आता पुढील प्रमाणे देखील आपण काय करणार आहोत, काही उदाहरणे जे आहेत ते आपण सोडून घेणार आहोत. तर इथे जे दुसरे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 5x वजा 3y बरोबर 8 हे आहे समीकरण 1 आणि 3x अधिक y बरोबर किती, तर
2. मग आता दुसऱ्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर हे दुसऱ्या रीतीने आपल्याला हे उदाहरण जे आहे ते सोडवायचं आहे. म्हणून बघा 5x - 3y बरोबर किती? 8. हे आहे समीकरण 1 जे आपण इथे लिहून घेतलेलं आहे. मग 3x + y बरोबर 2. 3x + y बरोबर 2 हे समीकरण 2 सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे. मग समीकरण 2 वरून आपल्याला y चलाची किंमत x चलाच्या रूपात काय करायची आहे? लिहायची आहे. म्हणून y बरोबर किती आलेलं आहे? तर 2 आणि वजा 3x. हे आहे समीकरण किती? 3. मग आता y ची ही किंमत जी आहे ते आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. बघा y ची किंमत जी आहे ते आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. म्हणून 5x - 3y बरोबर 8. आता आपण कशाची किंमत काढलेली आहे? y ची किंमत काढलेली आहे. म्हणून 5x - 3 कंसामध्ये काय येणार आहे? 2 वजा 3x. आता ही कशाची किंमत आहे? 2 वजा 3x ही y ची किंमत आहे. म्हणून आपण 3 कंसामध्ये 2 वजा 3x ही किंमत आपण ठेवलेली आहे. बरोबर किती? तर हे 8. मग 5x वजा 3 आणि अधिक 9x बरोबर किती आलेले आहे? तर 8. बघा 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6. मग 5x - 6 अधिक 9x बरोबर 8 हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढील पद्धतीने देखील आपण हे समीकरण जे आहे ते सॉल्व करून घेतलेलं आहे. तर बघा इथे आपल्याला 14x किती? तर 14x बरोबर किती? वजा 6. 9 आणि 5 किती होतात? x काय केलेलं आहे आपण? 5x आणि 9x बरोबर किती? तर 5x आणि 9x बरोबर 14x. हे घेतलेले आहे आपण वजा 6 बरोबर हे घेतले आहे वजा 8 आपण घेतलेले आहे. आता 14x बरोबर 8 अधिक 6. मग 14x बरोबर किती? तर 14 आणि 14 एक 14. मग x बरोबर किती मिळालेले आहे? अगदी बरोबर. x बरोबर आपल्याला मिळालेला आहे 1. 14 एक 14 म्हणून x बरोबर आपल्याला मिळालेले आहे 1. आता x बरोबर 1 ही जी किंमत आहे ती आपल्याला कशामध्ये टाकायची आहे? समीकरण 3 मध्ये टाकायची आहे. म्हणून y बरोबर 2 वजा 3x हे आपलं समीकरण किती आहे? तर तिसरं हे आपलं समीकरण आहे. म्हणून y बरोबर 2 वजा 3 गुणिले समीकरण कशाची किंमत ठेवलेली आहे आपण? x ची ठेवलेली आहे. ती किती काढली होती आपण? तर 1 काढली होती. म्हणून y बरोबर 2 वजा 3 गुणिले किती? तर 1. मग y बरोबर 2 3 1 3. तर आपल्याला इथे 2मधून 3 काय करायचे आहे? मायनस करायचे आहे. म्हणजे लहान संख्येतून जेव्हा मोठी संख्या आपण मायनस करतो तेव्हा काय होतं? वजाचं चिन्ह येतं. म्हणून y बरोबर किती? तर वजा 1. आणि x बरोबर आपण किंमत जी काढलेली होती ती किती होती? तर 1 होती. आणि y बरोबर आपण किंमत किती काढलेली आहे? तर वजा 1. तर अशा प्रकारे ही जी उकल आहे ती आपण इथे काढलेली आहे. आता जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. तर पाहूया जे तिसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 3x अधिक 2y बरोबर किती? तर 29. आणि जे दुसरं आपलं समीकरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की हे झालं आपलं पहिलं समीकरण आणि हे झालं आपलं दुसरं समीकरण. पहिलं समीकरण कुठलं आहे आपलं? तर 3x अधिक 2y बरोबर 29 हे आहे आपलं पहिलं समीकरण. आणि 5x वजा y बरोबर 18 हे आहे आपलं दुसरं समीकरण. मग दिलेले जे समीकरण आहे ते y चलाचा लोप आपल्याला करायचा आहे. म्हणून समीकरण 2 ला आपल्याला कशाने गुणायचं आहे? तर 2 ने गुणून घ्यायचं आहे. म्हणून 5x गुणिले आता आपल्याला 2 ने गुणायचं आहे म्हणून 2 आपण इथे घेतलेले आहे. मग 2x गुणिले 2 वजा y गुणिले परत y ला काय करायचं आहे? 2 ने गुणायचं आहे म्हणून आपण इथे घेतलेले आहे y गुणिले 2. पुन्हा 18 ला काय करायचं आहे? 2 ने गुणायचं आहे म्हणून 18 गुणिले 2. तर 5 दुने 10 x आणि हे झाले 2y आणि 18 दुने 36. मग आपल्याला समीकरण 3 मिळालेलं आहे. मग समीकरण 1 मध्ये समीकरण
3 आपल्याला काय करायचं आहे, मिळवायचं आहे. म्हणजे त्याची जी बेरीज आहे ते आपल्याला इथे करून घ्यायची आहे. म्हणून 3x अधिक 2y बरोबर किती, 29. हे कुठलं समीकरण आहे, तर हे पहिलं समीकरण आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड काय करायचं आहे, तर हे तिसरं समीकरण जे आहे ते ॲड करायचं आहे. म्हणजे त्यांची बेरीज करायची आहे. म्हणून आपण हे तिसरं समीकरण घेतलेलं आहे की 10x वजा 2y बरोबर किती, 36. आता त्याची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. म्हणून 29 आणि 36 किती झालेले आहे, तर 65. आणि हे 2y कट झाले, हे 2y कट झाले. 10x आणि 3x बरोबर किती, तर 13x. मग आपल्याला 13x बरोबर 65 हे मिळालेले आहेत. आता x बरोबर किती येणार आहे, तर 65/13. म्हणजे आपल्याला भाग कशाने द्यायचा आहे बघा, तर x बरोबर 5 ही जी समीकरण 1 मध्ये जी किंमत आहे ते आपल्याला काय करायचं आहे बघा, 13×5 = 65. म्हणजेच x बरोबर किती आलेले आहे, तर 13×5 = 65. म्हणजेच आपण काय केलेलं आहे, तर 65/13 केलेलं आहे. 13×1 = 13 आणि 13×5 = 65. मग x बरोबर किती आलेलं आहे, तर x बरोबर 5 हे आलेलं आहे. मग x बरोबर 5 ही किंमत आपण समीकरण कितीमध्ये ठेवायची आहे, तर 1 मध्ये ठेवून घ्यायची आहे. आणि आपलं समीकरण 1 बघा कुठलं आहे, तर 3x अधिक 2y बरोबर 29. किती आहे, 3x अधिक 2y बरोबर 29 हे आहे आपलं समीकरण 1. आता 5 म्हणजेच x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये आपल्याला ठेवायची आहे. म्हणून 3 आपण हे घेतलेले आहे. x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे किती, ती तर 5. म्हणून गुणिले घेतले आपण 5 अधिक 2y बरोबर किती, 29. हे आपण घेतलेलं आहे समीकरण. आता याचा आपण 3×5 = 15 आणि 2y बरोबर किती, 29. मग 2y आपण इथे घेतलेला आहे. 29 15 इकडे जाताना काय होणार आहे, वजा होणार आहे. मग 29 मधून आपल्याला 15 काय करायचे आहे, वजा करायचे आहे. म्हणजेच 2y बरोबर किती आलेलं आहे, तर 14 आलेलं आहे. म्हणजे 29 मधून आपण काय केलं, तर 15 हे वजा केले आणि आपली वजाबाकी किती आलेली आहे, तर 14 आलेली आहे. मग इथे आपल्याला 14ला कशाने भाग द्यायचा आहे, तर 2ने. म्हणजेच बे 1 बे आणि बे 7 14. म्हणजेच y बरोबर किती आलेलं आहे, तर y बरोबर आलेला आहे 7. तर अशा प्रकारे आपलं हे जे समीकरण आहे ते आपण इथे देखील सॉल्व करून घेतलेलं आहे. तर पहा मुलांनो, पुढचं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे की 15x अधिक 17y बरोबर किती, 21. 17x अधिक 15y बरोबर किती, 11. याचे उकल आपण इथे करून घेतलेले आहे की 15x अधिक 17y बरोबर किती, 21. हे आहे समीकरण 1. आणि 17x अधिक 15y बरोबर किती, 11. हे आपलं कुठलं समीकरण आहे, तर दुसरं समीकरण आहे. मग या दोन समीकरणात x आणि y यांच्या सहगुणकांची अदलाबदल अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे की एक सामायिक समीकरणे सोडवताना त्या दोन्ही समीकरणांची बेरीज आणि वजाबाकी घेतली असता नवीन सोपी समीकरणे मिळतात. ती समीकरणे सोडवून समीकरणांची जी उकल आहे ते आपल्याला इथे सहज मिळणार आहे. म्हणून बघा, या उदाहरणाची जी उकल आहे ती आपण इथे करून घेतलेली आहे. तर इथे आपण पाहू शकतो की जे आपलं समीकरण आहे त्याचे आपण इथे उकल कसे करून घेतलेले आहे. आधी आपण हे दोन्ही समीकरण लिहून घेतलेले आहे. मग समीकरण 1 व समीकरण 2 यांचे आपल्याला काय करायचे आहे, तर बेरीज करायची आहे. म्हणून आपण मांडलेले आहे 15x अधिक 17y बरोबर किती, 21 अधिक 17x अधिक 15y बरोबर किती, 11. आता ह्या दोघांची देखील आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. म्हणून बघा, 21 आणि 11 किती, 32 बरोबर 17 आणि 15 किती, तर 32y अधिक 15 आणि 17 किती, तर 32x. मग बघा, याने आपल्याला कशाने भाग द्यायचा आहे, तर 32नेच. म्हणून 32 1 32 काय होणार आहे पहा, तर 32 1 32 32 1 32 32 1 32 काय मिळालेलं आहे, तर x आणि y बरोबर किती, तर 1. म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजूने आपण काय केलेलं आहे, तर 32ने भागितलेलं आहे. मग x अधिक y बरोबर किती मिळालेलं आहे, 1 मिळालेलं आहे. हे आपलं समीकरण किती होणार आहे, तर तिसरं समीकरण जे आहे ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. बघा, आता हे जे तिसरं समीकरण आहे ते आपण काय केलेलं आहे, तर
हे तिसरं समीकरण आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपण इथे मांडून घेतलेलं आहे. मग समीकरण 1 मधून आपल्याला समीकरण काय करायचं आहे, तर 2 जे समीकरण आहे आपलं ते वजा करायचं आहे. म्हणून दुसरं जे समीकरण आहे ते आहे 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर किती, तर 11. मग आता 21 मधून आपल्याला काय करायचं आहे, 10. 11 जे आहे ते मायनस करायचे आहे, मिळाले किती, 10 बरोबर 17 मधून 15 गेले 2y आणि आपल्याला इथे 15 मधून लहान संख्येमधून मोठी संख्या ही वजा करायची आहे. म्हणून किती आलेले आहे, 15 मधून 17 आपल्याला घालवले म्हणून आलेले आहे वजा 2x. मग आपल्याला किती उत्तर मिळालेलं आहे, तर वजा 2x अधिक 2y बरोबर 10 हे आपल्याला मिळालेलं आहे. मग समीकरणाच्या दोन्ही बाजूस आपल्याला काय करायचं आहे, 2 ने भाग द्यायचा आहे. म्हणून वजा x अधिक y बरोबर किती, तर 5. म्हणजेच हे चौथं जे समीकरण आहे ते देखील आपल्याला मिळालेलं आहे. आता समीकरण 3 व समीकरण 4 यांचे आपण काय करायचे आहे, तर समीकरण 3 आणि 4 या दोन्ही समीकरणांची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. तर बघा समीकरण जे 3 आहे ते x अधिक y बरोबर 1 आपण घेतलेलं आहे, अधिक समीकरण 4 देखील आपण इथे घेतलेलं आहे, ते आहे वजा x अधिक y बरोबर किती, 5. त्यांची बेरीज आपण केलेली आहे, 1 आणि 5 6 बरोबर 2y. म्हणजेच y बरोबर किती, तर बे आणि बेत्रिक 6. म्हणजेच y बरोबर किती मिळालेले आहे, तर 3 मिळालेले आहे. मग y बरोबर 3 ही किंमत जी आहे ती आपल्याला समीकरण 3 मध्ये ठेवायची आहे. म्हणून x अधिक y बरोबर किती, तर 1 आणि x अधिक 3 बरोबर किती, तर 1. मग x बरोबर 1 वजा 3 म्हणून x बरोबर वजा 3 आपल्याला मिळालेले आहे. तर एक्स वाय बरोबर किती मिळालेले आहे, वजा 2 3 ही समीकरणाची जी उकल आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे. म्हणजेच एक्स वाय बरोबर आपल्याला किती मिळालेलं आहे, तर वजा 2 आणि 3 हे आपल्याला मिळालेले आहे. त्यांच्या किमती आपण तिथे काढलेल्या आहेत. आता आपण उदाहरण जे आहे ते 4 हे आपण बघणार आहोत आणि आपलं उदाहरण 4 जे आहे ते आपल्याला इथे आपण मांडून घेतलेलं आहे. बघा 3 अधिक 5b बरोबर 26 हे आहे समीकरण 1 आणि a अधिक 5b बरोबर 22 हे आहे समीकरण 2 जे आपण इथे मांडून घेतलेलं आहे. आता दिलेलं जे समीकरण 1 आणि 2 आहे यांचे आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे. म्हणून 3a अधिक 5b बरोबर 26 आणि समीकरण 2a अधिक 5b बरोबर किती, 22. त्यांची वजाबाकी आपण केलेली आहे. 26 मधून 12 मायनस केलेले आहे, 4 मिळालेले आहे. 5 आणि 5 किती आलेले आहेत आपल्याला, 5 मधून आपण काय केलेले आहे, 3 जे आहे ते मायनस केलेले आहे. म्हणजेच 2a आपल्याला मिळालेले आहे. तर a बरोबर किती मिळालेलं आहे, बघा बे आणि बे 4. म्हणजेच a बरोबर आपल्याला किती मिळालेले आहे, तर बे आणि बे 4 म्हणजे a बरोबर आपल्याला 2 मिळालेले आहे. तर a बरोबर 2 ही किंमत जी आहे ती आपल्याला आता कुठे ठेवायची आहे, तर समीकरण 2 मध्ये आपल्याला ती किंमत जी आहे ती ठेवायची आहे. म्हणून बघा a अधिक 5b बरोबर किती, 22. मग 2 अधिक 5b बरोबर किती आलेले आहे, 22. आपल्याला a ची किंमत जी आहे ते आपल्याला 2 आपण इथे घेतलेली आहे. 2 अधिक 5b बरोबर 22 म्हणून 5b बरोबर किती, तर 20. आता 5 1 5 आणि 5 चौक 20. मग b बरोबर किती आलेला आहे, तर b बरोबर आलेला आहे 4. तर a b बरोबर किती आलेला आहे, 2 आणि 4 ही जे उकल आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. आणि आता आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे पाहूया आपण की 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख ही एक सरळ रेषा असते असे आपण अभ्यासलेले आहे. मग जी क्रमित जोडी दिलेल्या समीकरणाचे समाधान करत जोडी समीकरणाची उकल करते, तसेच क्रमित जोडी त्या समीकरणाच्या आलेखावरील एक बिंदू दर्शवते. म्हणजेच आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, तर समीकरणांची उकल केलेली आहे. आता हेच समीकरण आपल्याला काय करायचं आहे, तर आलेखावरती देखील दाखवायचं आहे. आणि म्हणून आता आपण काय करणार आहोत, तर हेच समीकरण जे आता आपण पुढील सॉल्व करणार आहोत तेच समीकरण आता आपण काय करणार आहोत, तर आलेखाच्या आधारे आपण ते दाखवणार आहोत. बघा मुलांना, आतापर्यंत आपण समीकरणाची वजाबाकी करून घेतली होती. आता आपल्याला सारणीच्या आधारे आणि कशाच्या आधारे, तर सारणी आणि आलेखाच्या आधारे पुढील उदाहरण जे आहे ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर बघा उदाहरण आहे 2x वजा y
बरोबर 4 या समीकरणाचा आलेख आपल्याला काढायचा आहे. म्हणून 2x वजा y बरोबर किती 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी xy च्या 4 क्रमित जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळवायच्या आहे. म्हणून क्रमित जोड्या मिळवताना सारणी दाखवल्याप्रमाणे xy ची जी 0 ही किंमत घेणे आपल्याला काय होणार आहे, सोयीचे होणार आहे. म्हणून x बरोबर किती आलेला आहे 0 2 3 वजा 1 आणि y च्या किमती किती आलेल्या आहे बघा वजा 4 0 2 आणि वजा 6. मग xy बरोबर किती 0 वजा 4 2 0 3 2 वजा 1 आणि वजा 6. ही अशी सारणी जी आहे ती आपली इथे तयार झालेली आहे. आणि हेच आपल्याला आलेखाद्वारे देखील काय करायचे आहे तर सांगायची आहे. म्हणून इथे बघा आपण इथे एक्स वाय जो आहे आपल्याला माहिती आहे आडवा असतो आणि वाय जो अक्ष असतो तो असतो उभा. आणि एक्स अक्षावरती आपण जे पॉईंट नंबर्स आहे संख्या आहे ते आपण घेतलेले आहे डाव्या बाजूला धन आणि उजव्या बाजूला ऋण. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 या धन घेतलेले आहे आणि उजव्या बाजूला काय येणार आहे तर ऋण येणार आहे. तसेच वाय अक्षावर देखील धन आणि ऋण या संख्या आलेल्या आहेत. म्हणून आपण त्या काय केलेल्या आहे इथे मांडून घेतलेल्या आहेत. तर आता 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख काढताना आपल्याला ज्या पुढील पायऱ्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता आपल्याला जी उकल आहे ते आपल्याला अशा प्रकारे दाखवता येणार आहे. म्हणून बघा जे काही आपण सारणीमध्ये मांडणी केलेली संख्यांची ते आपण इथे दाखवलेले आहे. बघा वजा 1 आणि वजा 6. त्यानंतर दुसरा पॉईंट वजा 4 आणि 0. दुसरा आहे 2 आणि 0. तिसरं बघा दाखवलेलं आहे आपण 3 आणि हे 2. अशा प्रकारे सारणीमध्ये जे काही संख्या आपण ज्या किमती घेतल्या होत्या एक्स वायच्या त्या आपण ह्याद्वारे दाखवलेल्या आहे. हा जो आलेख आहे या आलेखाद्वारे आपण ह्या रेषाखंडावरती दाखवलेल्या आहेत. आता आलेख कागदावर एक्स वजा अक्ष व वाय अक्ष निश्चित करून बिंदू आपल्याला काय करायचा आहे स्थापन करायचा आहे. म्हणजे हा जो बिंदू आहे कुठल्या ज्या एक्स वाय ही जी सारणी आहे त्याच्या. मग आता पुढील प्रमाणे हा आपण काय केलेला आहे तर बघा या बिंदूचे निर्देशक काढताना आता हे जे बिंदू आपण सारणीमध्ये काढले होते तेच बिंदू आता आपल्याला कुठे दाखवायचे आहे एक्स आणि वाय ह्या अक्षावर आपल्याला दाखवायचे आहे जे आपण इथे दाखवलेले आहेत. मग पुढील प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर अशा आलेख पेपरवरती आपल्याला हे जे बिंदू आहे ते दर्शवायचे आहेत. आता दुसरी जी सारणी आहे ते आपण इथे घेतलेली आहे. बघा जे दुसरं एक्झाम्पल आहे ते 0x अधिक y बरोबर किती तर 2 हे समीकरण सोयीसाठी y बरोबर 2 असे आपण घेतलेले आहे. म्हणून या समीकरणाचा आलेख x अक्षाला समांतर असतो कारण x निर्देशक कोणत्याही घेतला तरी प्रत्येक बिंदू y निर्देशक 2 हाच येणार आहे. म्हणून x बरोबर किती 1 4 वजा 3 आणि y बरोबर 2 2 2 आणि xy बरोबर बघा किती आलेलं आहे 1 2 4 2 वजा 3 आणि 2 असं आलेलं आहे. आता ही जी सारणी आहे हे जे आपल्याला इथे नंबर दिलेले आहेत तेच आपल्याला ह्या रेषाखंडावरती देखील दाखवायचा आहे. या अक्षावरती देखील आपण तो दाखवायचा आहे. म्हणून बघा एक्स अक्ष जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती धन संख्या आपण घेतलेल्या आहे 1 ते 8 पर्यंत आणि ऋण संख्या देखील घेतलेल्या आहे 1 ते 8 पर्यंत आपण त्या संख्या घेऊ शकतो. आणि वाय अक्ष सुद्धा आपण काढलेला आहे. इथे बघा आपण 0 हा काय आहे एक्स आणि वायचा छेदन बिंदू आहे. इथे देखील आपण काय केलेलं आहे तर ह्या धन आणि ऋण संख्या काढून घेतलेल्या आहे. आणि प्रमाण जे आहे 1 सेंटीमीटर बरोबर किती येणार आहे तर 1 येणार आहे. आणि ह्या ज्या संख्या सारणीमध्ये आपण घेतलेल्या होत्या त्या आपल्याला इथे दाखवलेल्या आहेत. तर बघा इथे वजा 3 आहे आणि हे 2 ज्या आपण सारणीमध्ये होत्या त्या दाखवलेल्या आहेत. आणि इथे 1 हा 2 तसेच 4 आणि 2 ह्या ज्या सारणीमध्ये आलेल्या संख्या आहेत त्या आपण आलेख पेपरवरती दाखवलेल्या आहेत.